वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण JVM, JRE आणि JDK मधला डिफरन्स समजून घेणार आहोत. मोस्ट ऑफ द बिगिनर्स जावा लर्नर्स आहेत ते तिन्ही टर्म मध्ये कन्फ्युज होतात. तर आपण स्टेप बाय स्टेप याला लर्न करू. बेसिकली JVM इज अ जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन काय करते, जो आपला बाईट कोड आहे मशीन कोड मध्ये कन्वर्ट करते. आणि बिकॉज ऑफ द JVM जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आणि JVM आपला एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते, लाईक राईट वन्स रन एनिवेअर. मीन्स तुम्ही जी डॉट क्लास फाईल आहे ती दुसऱ्या सिस्टीम वर पण रन करू शकता. तर आपण एक याचं छोटंसं स्ट्रक्चर बनवून घेऊ JVM चं. हा JVM आहे. JVM. त्या सेकंड आहे JRE. JRE इज बेसिकली जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. हा काय करतो, आपल्याला एक लायब्ररीज आणि रन टाइम फाईल्स प्रोव्हाइड करतो की ज्यामुळे एक जावा प्रोग्राम रन व्हायला मदत होते. तर JRE मध्ये लायब्ररीज, रन टाइम फाईल्स आणि JVM हा हा कंटेन्स असतात, मीन्स इन्क्लूड असतात. तर हा झाला JRE. JRE मध्ये काय, JRE यामध्ये लायब्ररी लायब्ररी प्लस JVM. सो नेक्स्ट टर्म आहे JDK. बेसिकली JDK इज अ जावा डेव्हलपमेंट किट. मतलब ही म्हणजे ही एक पूर्ण किट आहे ज्यामध्ये JRE इन्क्लूड असते, कंपायलर असते आणि डेव्हलपमेंट टूल्स असतात, ज्यामुळे आपला जो पूर्ण जावाचा ऍप्लिकेशन आहे तो रन व्हायला मदत होते. पण हा हा झाला JDK. JDK. तर ह्यामध्ये कंपायलर पण आपण ऍड करू. पाहिलं. ओके. सो हे बेसिकली एक सिंपल स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला एक अंडरस्टँडिंग व्हायला मदत होईल. सो आय होप की तुम्हाला ह्या तीन मधला डिफरन्स क्लिअर झाला असेल. थँक्यू.